हे बघा, मी एक गोष्ट सांगतो, केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याच्या मागे उभे राहूया, ही आमची भूमिका आहे. युद्ध होईल का नाही होईल, मी काय युद्धात एक्सपर्ट आहे का? मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? सैन्य का कमी झालं? 2 लाखांनी सेनेची संख्या कमी होणं हे भारताला परवडणार आहे का? आपण चायनाने आपली किती जमीन बळकावली आहे ह्याच्यावर कधी आपण बोलतो का? अरुणाचलमधनं किती चीनचे सैनिक आत आलेत आणि आपली किती भूमी त्यांच्या हातात आहे याच्याबद्दल चर्चा होते का? आपण पाकिस्तानचीच नेहमी चर्चा करतो का? कारण का इथे वातावरण पोषक होतं लगेच हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. चायनाच्या बाबतीत ह्या चिनी कोण नाही ते मारायला, दहशत करायला. इथे सोपं आहे, जाऊन कुठल्या तरी गावात एक कानाखाली मारली झाली राष्ट्रीय बातमी. हे सर्वात सोपं आहे ना, हिंदू मुसलमान करणं ह्याच्यासारखी सोपी गोष्टच नाही. आणि मग सगळे प्रश्न बाजूला ठेवा. अरे नाही यार, शाळा झालं काम आपलं, सगळे विसरतात. काय म्हणजे काही समर्थक अंधभक्त काय बोलतात, एक वेळ उपाशी राहू, जरा पोटाला चिमटा बसू दे, अजून 1 वर्षात पोटाला चिमटा बसायला सुरुवात होईल, मग बघा काय होतं. तुम्ही नोकरी कशाला करता? पोटासाठी ना. पोटाला चिमटा बसू द्या, कोण हिंदू आणि कोण मुसलमान राहतो बघूया जरा. भरल्या पोटी सगळं योग्य वाटतं. ज्या दिवशी अन्नाची लढाई सुरू होईल ना, तेव्हा सगळ्या लढाया विसरतील. नवीन कायदा येतोय त्याच्याबद्दलही बोलूया, जनसुरक्षा कायदा. हा नवीन काय कायदा काढला मला कळत नाही. भाषण करताना ते काय म्हणाले माहिती आहे की ही लोक इतकी बेदरकार आहेत, काही वागतात, सुप्रीम कोर्टावरती टीका करतात. आयला आम्ही सुप्रीम कोर्टावर टीका केली नाही केली. त्यांचा निशिकांत दुबे नावाचा खासदार आहे, तो काय म्हणाला की संजीव खन्ना हे देशात यादवी पेटवू इच्छित आहेत. याच्यापेक्षा मोठा आरोप काय होऊ शकतो? जगदीप धनखड उपराष्ट्रपती ते काय म्हणाले की सुप्रीम कोर्ट आपल्या मर्यादा विसरलंय. अरे, एखादा लोकसभेने घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टच्या अखत्यारीत फेर तपासणीसाठी जाऊ शकतो. हा अधिकार कोणी दिला आहे? हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला म्हणतो तो कोणी दिला अधिकार? आता तुमचा झालेला निर्णय जर ज्युडिशियरीने आपल्या अखत्यारीत त्याची फेर तपासणी केली, ते एवढं वाईट का वाटतंय तुम्हाला? ज्युडिशियल रिव्ह्यू झाला पाहिजे ना. आणि त्यांनी साधा प्रश्न उपस्थित केला की 1500 सालामध्ये बांधलेल्या मशिदीचे एखाद्या जमिनीचे कागदपत्र ते लोक कुठनं आणणार आहेत? हा संजीव खन्नाने प्रश्न विचारला, तो काय आम्ही नाही विचारला ना. आता एखादा अकॅडमिक डिस्कशन हे जर सुप्रीम कोर्टामध्ये होत असेल तर ते होऊ द्यायचं नाही. तुम्हाला तर्क समजूनच घ्यायचे नाहीत, तुम्हाला विवेक जगूच द्यायचा नाही आहे. तर्क आणि विवेक जगला नाही तर निष्प्राण समाज तुम्हाला बघावं लागेल. अहो, घरसुद्धा तर्क आणि विवेकावरच चालतं, संसार तर्क आणि विवेकावरच चालतो. असं कसं चालेल? सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपली पकड असली पाहिजे आणि ते शरीराने तिथले असले पाहिजेत, पण त्यांचा मेंदूचा ऑपरेटर आमच्याबरोबर असला पाहिजे. ही पद्धतच चुकीची आहे. जनसुरक्षा कायदा हा कशासाठी आहे? काय? आर्टिकल 19 राईट टू रिलिजन, राईट टू एक्सप्रेशन, राईट टू प्रायव्हसी, हे जेवढे मूलभूत अधिकार आहेत त्यांना जखडण्याचं काम जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून करतायत. तुम्हा कुठल्याही पत्रकाराला तुम्ही काही बातमी टाकल्यानंतर उचलून नेण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार आहे. हे राज्याची व्यवस्था बदलून हे राज्य पोलिसी राज्य होईल. हे स्वातंत्र्य जे तुम्हाला स्वातंत्र्याच्या निर्मात्यांनी दिलं, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिलं, ते हिरावून घेण्याचं काम महाराष्ट्रात होणार आहे. हा आम्ही बोलणार ना त्याच्या विरोधात. हे सरकारविरुद्ध बोललं तर गुन्हा आहे असं म्हणून उचलून जेलमध्ये टाकायचं, टाका. अरे, गांधीजींनी ठरवलं असतं जेलमध्ये नाही जायचं, मला एसीतच राहायचं आहे, तर स्वातंत्र्याची लढाई कोण लढलं असतं? जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचाराला उद्रेक होईल, जेव्हा ते वाढीला लागेल, तेव्हा आपल्यासारख्याने उभं राहून ते बळी केला तरी चालेल, पण लढण्याचं धारिष्ट्य दाखवलंच पाहिजे, तरच समाज सुरक्षित आहे. सरकारने म्हटलं होतं चुन चुन के मारेंगे, आता 12 दिवस झाले तरी अजूनही. आम्ही काय म्हटलं, आम्ही ह्या भूमिकेत सरकारबरोबर आहोत. त्यांना चुन चुन के मारू द्या, नाही तर निवडून मारू द्या. सरकार जे करेल ते योग्य करेल, कारण हा हल्ला देशाविरुद्ध आहे.
ह्याच्यात कुठेही सरकारला अडचणीत आणायचं, सरकारविरुद्ध साकारात आम्ही प्रश्न विचारला ना, सेनेचा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. पण सेनेला सरकारला ह्या परिस्थितीत कुठे अडचणीतला सामोरे जावं लागेल अशी कुठलीही भूमिका आमची असणार नाही. कारण ह्या परिस्थितीमध्ये हे आमचा देश एकसंघ आहे हे शत्रू राष्ट्राला दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि आम्ही नेहमी म्हणतो की दहशतवादाला रंग नसतो, जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. आता सगळेच बोलायला लागलेत. आणि त्यामुळेच ह्या देशामध्ये स्वतःचं राजकीय अपयश झाकण्यासाठी म्हणून जे हिंदू मुसलमानांमध्ये कोंबडे झुंजवण्याचं कामाला सुरुवात झाली आहे, त्यांचा आका कोण आहे हे तपासण्याची गरज आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.